नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त बॅनर तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला जराही स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला ZArcher आणि पिक्सेल लॅब हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स प्लस हे तुम्हाला प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता। तर आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले मटेरियल पण डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस आपल्या फाईल मॅनेजरसारखा असतो, त्यामुळे तुम्हाला यूज करायला इझी जाईल। ओके, तर इथे तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून रिपब्लिक डे नावाच्या या फाईलला ओपन करायचं आहे, म्हणजे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा। पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता रिपब्लिक डे नावाचं एक फोल्डर इथे तयार झालेलं आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे फाईल इथे ओपन झालेली आहे। ओपन आणि ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपली फाईल इथे तयार झालेली आहे। तर यामध्ये आता तुम्हाला काही पण एडिट करायचं असले तर तुम्ही लेअरवरती क्लिक करून एडिट करू शकता। इथे डायलॉग किंवा कॅप्शन चेंज करायचं असेल तर इथून तुम्ही चेंज करू शकता। इथे शुभेच्छुकमध्ये तुम्हाला तुमचं नाव ॲड करायचं असेल तर कीबोर्डला मराठीमध्ये करून घ्यायचं आहे आणि इथे ओके, तर ओके केल्यानंतर खाली बघू शकता नाव चेंज झालेलं आहे। इथे तुम्हाला फोटो जर ॲड करायचा असेल तर इम्पोर्ट ऑप्शनवरून तुम्ही फोटो पण ॲड करू शकता। फोटोचं फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे, ते तुम्ही फोटोरूम ॲप्लिकेशनवरून बॅकग्राऊंड रिमूव्ह इझिली प्रकारे करू शकता। तर आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाकीचे चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।